पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुणे जिल्ह्यामधल्या घाटमाथ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं पाण्याखाली। नाशिकमधील रामकुंडामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं तरुण अडकला होता। स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं तरुणाला बाहेर काढलं। तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू। सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या जामखेली धरण ओव्हरफ्लो। सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू। 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 72% भरलं। पवना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता। नालासोपाऱ्यामध्ये पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली। आसोळे, नागिनदासपाडा, संकेश्वर नगर आणि गालानगरमधील रस्त्यांवर पाणी। पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज।